पाकिस्तानी नागरिकांची तातडीने ओळख पटवा आणि त्यांच्या परताव्याची सुविधा करा. अमित शहांचे सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना निर्देश. महाराष्ट्रातील पाकड्यांची यादी तयार. पाकिस्तानी व्हिसा रद्द झालेला नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर शिंदे सेनेचे आमदार आक्रमक. इस्रायलसारखं घरात घुसून मारा. संजय गायकवाडांचा पंतप्रधानांना सल्ला. तर मला 1 तास द्या, पाकला धडा शिकवतो. संतोष बांगरांची मागणी. नरेश म्हस्केंच्या विधानानंतर विरोधकांनी काढली अक्कल. म्हस्केंना सत्तेचा अहंकार. रोहित पवारांची टीका. तर बोलताना काळजी घ्यावी, कदाचित जीभ घसरली असेल. मुख्यमंत्री फडणवीसांची सारवासार. पहलगाम हल्ल्यामधल्या जखमींची राहुल गांधींकडून विचारपूस. समाजाला विभक्त करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा पूर्ण होऊ द्यायचा नाही. राहुल गांधींचं आवाहन. सरकारला सहकार्य करण्याची ग्वाही. पहलगाममधल्या हल्ल्याचं पाकिस्तानकडून समर्थन. दहशतवाद्यांबाबत कृतज्ञ असायला हवं. हे तर स्वातंत्र्य सैनिक उपपंतप्रधान इशाक दार यांच्या असभ्यपणाचा कहर. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवायांना वेग. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये बांदीपोऱ्यात. लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीला कंठस्नान. पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक दहशतवादी लष्कराच्या रडारवर. आसिफ शेख, आदिल गुडी यांचं घर स्फोटकांनी उडवलं. दहशतवाद्यांच्या घरातून संशयास्पद वस्तू हस्तगत. स्थानिक दहशतवादी रडारवर. घर बेचिराख. छत्तीसगडच्या नक्षल्यांविरोधात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक. 2000 नक्षलवाद्यांना 20,000 पोलिसांचा वेढा. तर अभियान थांबवा. नक्षलवाद्यांकडून परिपत्रक जारी. बीडच्या आष्टीमधल्या खडकल गावामध्ये झेंडा लावण्याच्या वादातून 2 गटात राडा. तुफान दगडफेक आणि हाणामारी. काही जण जखमी. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल.